ज्यांच्या घरात मुलं आहे ना, बापाचं मी बऱ्याच वेळा पाहिलेत, ते त्या मुलापुढं आम्हाला तक्रार करतात, मुलगा फार फालतू आहे आमचा. काय बापाची उद्गार आहे. मी म्हटलं तुमच्या पोटी जन्माला आलेत ते. काय बोलतो आपण. मुलाला कळत नाही, ठीक आहे. तुमची भाषा नीट ठेवा, तुमचं बोलणं नीट ठेवा, मुलाचा अपमान करू नका. आणि दुसरा शब्द सांगतो तुम्हाला, तो मुलगा त्याचं अस्तित्व घेऊन जन्माला आलेला आहे. तुमची गुलामी करण्याकरता आलं नाहीत. तुम्ही ठरवेल त्या पद्धतीने तो वागणार नाहीत. जर वागला तो गुलाम झाला. तुम्ही जर नीट वागला नाहीत, तुम्ही जर मोठा झाला नाहीत, तुम्ही काय तुमच्या मुलाकडून अपेक्षा. मुलगा आहे या अस्तित्वाचा बापाने आनंद घ्यावा. भाषा समजून घ्या. मुलगा आहे याचा आनंद लुटा. तो अमुकच मोठा झाला पाहिजे का अपेक्षा करता. तुम्हाला 70 मार्क पडले, त्याला 80 पडले, पुन्हा तक्रार 90 पडायला पाहिजे होतो. तू काय दिवा लावला. तुझी मार्कशीट बघ ना. त्या काळात तुला किती कळत होतं. मुलाचं अस्तित्व स्वीकारा. तो जसा आहे तसा आहे, ईश्वराचा प्रसाद आहे. त्याला गुलाम करू नका, त्याला बळजबरी करू नका. तो खिले. गुरु काय करतो. का गुरुला मानतात. गुरु कधीच शब्दाने बोलत नाहीत. त्याचं अस्तित्व आहे, त्याचं मन आहे. उमलायचं असेल तर उमलेल हळूहळू.